रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा आरजे चैत्राली सोबत. रविवार नोकरी करणाऱ्या असंख्य जोडप्यांसाठी हा हक्काचा, घरात लोळत पडायचा दिवस. पण सणवार तोंडावर असताना हाच एक हक्काचा सुट्टीचा दिवस घर आवरण्याचा दिवस होऊन जातो आणि मग कशी तारांबळ उडते हे या कथेत ऐकायला मिळतं. रविवार ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहात कथा कट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रविवार. दोघांचं एकमत झालं तर खरं तर आनंद व्हायला हवा की नाही, पण बरेचदा मला नाहीच होत. कारण आमचं एकाच गोष्टीवर एकमत होतं, ती म्हणजे आमचं घराकडे दुर्लक्ष होतंय. जरा घराकडे लक्ष दिलं की आधी मनात हेच येतं, आपलं घराकडे अजिबात लक्ष नाही. किती मळलंय रे घर, असंही त्राग्याने म्हणते आणि मी गुपचूप मनातल्या मनात मान्य करत हो म्हणतो. आणि हे जळमट हा जो प्रकार आहे ना, तो तिन्ही सांजेला जास्त ठळक होतो आणि दिवाळी तोंडावर आली की जास्त खटकायला लागतो. टिपॉयवरची धूळ आपण निवांत बसलो की डोळ्यात भरते. पसरलेली, हिच्या मते पसरवलेली रद्दी आपलं लक्ष वेधून घेते. इनमिन 4 खोल्या, पण सगळ्या एकजात मळून जाण्यात पटाईत. तरी आम्ही दिवसभर घरी नसतो. सकाळी 10ला जे दार बंद होतं ते संध्याकाळी 7 नंतर उघडतं. तरी डुप्लिकेट किल्ली असल्यासारखी धूळ घरात शिरतेच. एरवीचं नाही, पण शनिवारची संध्याकाळ त्यामुळे बरेचदा उदास जाते. आपलं स्वतःचं घर असून आपण पाहुण्यासारखे राहतो ही खंतावून म्हणते आणि मी दुजोरा देतो. अहो द्यावाच लागतो, हातच्या कंकणाला आरसा कशाला म्हणतात ना, तशी परिस्थिती असते. ड्रेसिंग टेबलवरचा आरसाही किती महिन्यात पुसलेला नाही हे तिला आठवतं आणि हौसेने सजवलेला बुकशेल्फ आपण नीट लावला नाही हे मला आठवतं. कालची संध्याकाळ अशीच मलूल गेली. दिवाळी जवळ आल्याचा आनंद होण्याऐवजी मळक्या घराची जाणीव आम्हा दोघांना अचानक झाल्यासारखी नव्याने झाली. आणि नेहमीप्रमाणे आम्ही उद्याचा रविवार सार्थकी लावायचं ठरवलं. म्हणजे हिने ठरवलं आणि मी दुजोरा दिला. मग कामाची आधी यादी करण्यात आली. तिच्या मते सोपी कामं तिने माझ्यावर सोपवली. त्यात टिपॉय आवरून स्वच्छ करणे हे मेन काम होतं. मग रद्दी आवरायची होती. त्याचे गठ्ठे बांधून रद्दीवाल्याला फोन करून लगेच बोलवायचं होतं. ती स्वयंपाकघर आवरणार होती आणि मी माळा झाडणार होतो. ती फ्रीज साफ करणार होती. मी गॅलरीतले सेल्फ साफ आणि शक्यतो रिकामे करणार होतो. जमलंच तर कुंड्यांमधली माती सुद्धा उकरायची होती. दोन्ही कपाटावरचे बॉक्सेस चेक करायचे होते. मागच्या वर्षी घेतलेल्या दिव्यांच्या माळा खाली काढून ठेवायच्या होत्या. एवढ्या सगळ्यासाठी एक रविवार कसा पुरणार होता? त्यावर नेहमीप्रमाणे तिने उपाय शोधून काढला. म्हणाली, रविवार म्हणून लोळत पडायचं नाही, नेहमीसारखं उठायचं. उद्या नाश्त्याचे नो लाड, नेहमीसारखं चहा बरोबर बिस्किटं खायची. दुसरा चहा अर्ध काम आटोपल्यावर आणि मनाजोगं काम झालं तर तिसरा चहा बोनस. जेवायला सुद्धा नसते बेत नाहीत, मुगाची खिचडी आणि भाजलेला पापड. मलाही उत्साह आला होता. मी पण मनापासून हो हो म्हणजे होला हो करत होतो. कधी नाही ते शनिवारी रात्री आमच्याकडे रविवारच्या सकाळसाठी घड्याळाचा गजर लागला. 6:30 म्हणजे 6:30. घर साफ करायचे आधी बेत, मग स्वप्न बघण्यात रात्र सरली. काल झोपताना कान पिळला त्याचा वचपा घड्याळाने 5 मिनिटं आधीच गजर करून घेतला. मला जाग आली, पण पाहिलं तर ही गाढ झोपलेली. साहजिकच आहे, तिच्या जीवाच्या मानाने तिची दिवसभराची दगदग खूप होते. ती निजलेली असताना मान्य करायला हरकत नाही, पण बिचारी घरात सुद्धा एक हाती सगळं करते हो. त्यात रोज 2-2 बस बदलून तिला ये जा करावी लागते. एका क्षणात आपण किती स्तरावर, किती खोलवर विचार करू शकतो नाही. मलाच आश्चर्य वाटतं, पण त्याचबरोबर 5 मिनिटं आधी गजर झाल्याचा फायदा घेऊन पुन्हा लवंडायचा मोहही आवरता आला नाही. तसे आपण जागेच आहोत, 5 मिनिटात उठू असं म्हणत जो मी पडलो ते हिने चहासाठी उठवल्यावरच डोळे उघडले. 5 मिनिटात 8 कसे वाजले मला कळलंच नाही. ही मात्र अजून कालच्याच मूडमध्ये होती, पण तरी रवा भाजल्याचा वास नाकात शिरलाच. त्यामुळे मला उठवलं का नाहीस हा प्रश्न मागे पडला. आणि हे काय, आज नाश्त्याला काही करणार नव्हतीस ना, मी प्रामाणिकपणे विचारलं. असू दे हो, रोज चहात बिस्किटं बुडवतोच आपण, उपमा करायला असा कितीसा वेळ लागतोय. पण चहा घेऊन कामाला लागा, मला बोलायला लावू नका.
आधी टिपॉय आवरायला घ्या, मी फ्रीज बंद केलाय, मग येऊन मला ट्रे मात्र बाथरूममध्ये ठेवायला मदत करा, पेपर चाळायला सुद्धा हातात घेऊ नका. अशा सूचना ऐकतच आम्ही चहा नाश्ता उरकला. नेहमीप्रमाणे उपमा इतका बेफाट झाला होता की दुसरा चहा न मागताच झाला. मग मात्र मी टिपॉय आवरायला बसलो. खोटं वाटेल पण मी टिपॉय पुसण्यासाठी फडकंही स्वतःच्या हाताने आणि बुद्धीने घेतलं. टिपॉय आवरण्याआधी उपसणं गरजेचं होतं, तर ते करताना माझ्या हाती काय लागलं असेल? अगदी सागर मंथनाच्या वेळी जसा अमृत कुंभ देवांच्या हाती लागला ना, तसा माझ्या हाती आमच्या लग्नाचा अल्बम लागला. 7 वर्ष झाली तरी अचानक अल्बम हाती लागल्यावर तो चाळल्याशिवाय मी कसा राहीन? आणि अल्बम चाळल्यावर मन चाळवल्याशिवाय कसं राहील? ही कधी शेजारी येऊन बसली कळलंच नाही. मग 7 वर्षांची उजळणी करण्यात किती वेळ गेला कोण जाणे. पण अचानक आम्ही भानावर आलो. मग ही फ्रीज समोर बसली. फ्रीज रिकामा करताना हिच्या हाताला भरताची वांगी लागली. वांग्याचं भरीत आणि भाकरी माझा जीव की प्राण, आणि बरोबर लसणाची चटणी. नशिबाने चटणी सुद्धा नुकतीच केलेली होती. हिच्या मनात आलं, रोजच बिचारे पोळी भाजी घेऊन जातात, त्यात बरेचदा आवडती भाजीच असते डब्यात, कधी तक्रार करत नाहीत. मग एकच रविवार मिळतो की जरा चवीने जेवायला. भरिताबरोबर 4 भाकऱ्या थापायला कितीसा वेळ लागतोय, त्या निमित्ताने शेगडी पण धुतली जाईल. मग काय, बंद केलेला फ्रीज निस्तरता भरिताबरोबर भाकऱ्या करण्यातही बराच वेळ गेला. सोबत भात आणि हिरव्या मिरचीचं वरण, तळलेली सांडग्याची मिरची, फ्रीज साफ केला म्हणून दही निघालं, तर ते घुसळल्यावर जेवताना शेवटी ताक भाताची चंगळ झाली. आपल्या नवऱ्याच्या आवडीचं जेवण केलं म्हणून ही सुखावली होती. मी सुद्धा ताटं घ्यायच्या आधी अगदी मनापासून डायनिंग टेबल पुसून काढलं. टिपॉय ऑलमोस्ट आवरून झाला होता. फक्त तिथून उपसलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या होत्या. त्यात अल्बममध्ये कधीच मिळत नसलेलं आमचं मॅरेज सर्टिफिकेट मिळालं. याचा आनंद होताच, त्याच्या झेरॉक्स काढायच्या आहेत हे ॲडिशनल काम आलं होतं. जेवल्यावर मी त्या वस्तू जागच्या जागी ठेवून गॅलरीतल्या शेल्फचा समाचार घेणार होतो. पण पोटाबरोबर डोळेही जड झाले होते. हिच्या डोळ्यावर पेंग चक्क दिसत होती. 15 मिनिटं डुलकी काढली तर काय आहे बिघडत नाही, हे पटवून देण्यात मी यशस्वी ठरलो. आणि जाग आली तेव्हा सूर्य कलंडलेला दिसत होता. मावळतीची किरणं घरात शिरून खूप मनोहारी वाटत होतं. पण हिचा मूड गेला होता. मी काही न बोलता चहा ठेवला, साखर घातली. ही एकटीच गॅलरीत दूरवर अधांतरी बघत राहिली. मी चहाचा कप तिच्या हातात देत म्हटलं, काय झालं? ती म्हणाली, काय होणार, हाही रविवार असाच वाया गेला. काय काय ठरवलं होतं, एक काम झालं नाही. मी हसलो. ती जरा वैतागली. तुम्हाला हसायला काय झालं? मी म्हणालो, अगं आज राहिलं, पुढचा रविवार आहेच की. ती म्हणाली, दर रविवारी आपण असंच म्हणतो. मी म्हणालो, याचा अर्थ आपण भाग्यवान आहोत. तर ती उपहासाने म्हणाली, हो तर भाग्य दिसतच आहे पसरलेलं. मी म्हणालो, असा विचार करू नकोस ग. सगळ्यात आधी हे भाग्य की आपल्याकडे स्वतःचं घर आहे. त्या घराबद्दल आपल्याला ओढ आहे. किती लोक आहेत ज्यांना रविवार किंवा सुट्टीचा दिवस खायला उठतो. घरात बसून काय करायचं कळत नाही, मग ते अभागी जीव 10 दिशांना बहाणे शोधत पळत असतात. आणि आपण किती भाग्यवान आहोत बघ. काहीही न करता आपला दिवस आपल्या घरासोबत कसा गेला कळलं सुद्धा नाही. साधा टीव्ही सुद्धा ऑन करावासा वाटला नाही आपल्याला. या विचारांनी ती सुखावली, सुखाने जडावली. माझ्या खांद्यावर कलती होत म्हणाली, अगदी खरं हो, पण तरी पुढचा रविवार आपण वाया जाऊ द्यायचा नाही. सकाळी लवकर उठायचं, नो नाश्ता, चहा बरोबर बिस्किट, दुसरा चहा लगेच मिळणार नाही, जेवायला नो स्पेशल बेत, मुगाची खिचडी आणि पोह्याचा पापड. कालच्या सारखीच ती दोघं भाग्यवान नवरा बायको एकमेकांच्या होला हो करत राहिली. आणि रविवारची 3ही सांज सुद्धा. रविवार ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.